हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आपला एक विषय झाला. खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत. तर काय सांगाल सर, पत्रकार भवन संदर्भात तुम्ही अतिशय सकारात्मक भूमिका दाखवली, जिल्हाधिकारी साहेबांना देखील सूचना देखील दिल्या. काय म्हणजे नेमकं सर्व तुम्ही जागा मागा, जिल्हाधिकारी प्रस्ताव पाठवतील, शासन प्रस्ताव मंजूर करेल. जिल्हाधिकाऱ्याकडे जर जिल्हाधिकाऱ्याकडे बसा, शासनाकडे घेऊन या. जसं पुणेने केलं. पुणे पत्रकार संघाने नुसतं असं होणार नाही. पुणेच्या पत्रकार संघाला फोन लावा. त्यांनी तो कसा प्रस्ताव तयार केला, गव्हर्नमेंटकडे आणला, माझ्याशी बसले, माझी सही घेतली, सारं करून घेतलं. तुम्ही सुद्धा 4-5 लोकांची टीम तयार करा. तो प्रस्ताव कलेक्टरकडनं आणा, माझ्याकडे घेऊन या. मी तो प्रस्ताव मंजूर करतो. तो माझ्या अधिकारात आहे. ते जे असेल ते तुम्ही माझ्याकडे काय झालं ते ऐका ना कलेक्टर साहेब, ते गतिमान मध्ये देऊन द्या पैसे. नाही, गतिमान मध्ये देऊन टाका ना पैशाला. गतिमान प्रशासनामध्ये देऊन टाका ना. नाही, गतिमान प्रशासन करून टाका. गतिमान प्रशासन योजनेत करून टाका. काय चिंता नको करा. आणि माझ्याकडे आणा, मी तुमचं करून देतो. जसं पुण्याचं केलं, ठाण्याचं करतोय आम्ही, वाशिमचं करतोय, सर्व जिल्ह्यात, अमरावती करतोय, नागपूर केलाय. नागपूर प्रेस क्लब फार छान आहे. पुणे प्रेस क्लबला जागा दिली आहे. तुम्ही हा घ्या, चांगलं करा, चांगलं बांधा त्याला.